आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिने तू नको जाऊ, म्हणजे माका पटता ह्या काम वेतोबाचा हा. अगे पण त्यांना घरात क्लेशच होतलो. आई आणि भाई काय करीत ना याची कल्पना केली तरी अंगावर काटो येता. वहिने तू नको जाऊ गे. ताईंनू, हो मी काही खोतांसाठी भिक्षा मागूक नाही चाललंय. अख्ख्या गावासाठी, कथा ऐकू येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी भिक्षा मागूक चाललंय. तो वेतोबा आपल्या सगळ्यांचं रक्षण करतो असा, उद्धार करतो असा. तो तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मनातलं दुःख जाणता. ताईंनू, हो आपला भाग्य म्हणून आपण वेतोबाच्या गावात राहतो. वहिने माका कळता, पण आयक आणि भाई त्यांचा काय? तुझा या असला वागणार तांका आवडूचा नाही. अगे घरात उगाच क्लेश होतलो. ताईंनो, हो या बघा तुमचं बरोबर असा, पण आज प्रश्न घराचो नाही, श्रद्धेचा. आणि आज माका श्रद्धेचा पारडा जास्त जड वाटता. कारण माका माहित मन शुद्ध करून वेतोबावर श्रद्धा ठेवली की तो आपण काय कमी पडू देत नाही. घरात कायम बरकतच येता. त्यामुळे आज माका जाऊ द्या. आय तुम्ही घरातली जाणती व्यक्ती असा म्हणून तुमका आधी नमस्कार करते. मी आज एक पुण्याचं काम करूक चालले. नका आशीर्वाद द्या. पुण्याचं काम? कसला गो पुण्याचं काम? मी वेतोबाग नैवेद्य दाखवण्यासाठी गावात भिक्षा मागूक चालले. बघा बघा, खोताच्या सुनेकाचा भिकेचे डोळे लागलेत. आता अख्ख्या गावात जाऊन भीक मागतली. अगो खोतांच्या 7 पिढ्याचा स्वर्गात उद्धार होतलो. काय गो तुका काय वाटला? तुझ्यासारख्या कुळकरंटीक मी आशीर्वाद देतलय? या बघ आताच मागे फिर, सांगून ठेवतोय तुका. देवा, मी आईचं ऐकूक नाही असं कधी होऊक नाही, पण आज नाही. आज मी त्यांचं ऐकूच नाही. आज माका माफ कर आणि तुझा आशीर्वाद ह्या कार्यात दे. काय करणे मालक, काय झालं? काही त्रास होतोय का तुम्हाला? हो, मका त्रास होता ना. कशा मला नाही आता न होतात. त्याच्या खाईच्या पूर्वजांनी कधी स्वप्नात पण तू विचार केला नसतो. असं आज घडता. त्या तालेवार घराण्याची सून आज बाहेर भिक्षा मागूक चालली. आजवर जी नाचक्की झाली ना ती मका परवडायची नाही. कळलं तुका? मालक, तुम्ही शांत व्हा बघू आधी. कशा सांगतो मी हे जा काय करताना आता मका अजिबात आवडलं नाही. कळलं तुका? हे मंजू, तू एक काम कर. हा बोला. तू एक काम कर. तू ना तिसरी काढव. तिका भिक्षा मागूक जाऊ देऊ नको. हा हा, तू तिका अडव. त्याकरता तुका काय व्हाया ते कर, पण ना तिका अडव. ती जर अशी दारोदारी भिक्षा मागूक गेली ना तर त्याचा अर्थ असा होता की यो बायको दारोदारी भीक मागूक गेलो. असा अर्थ होता. चालतं तू काय हो? नाही ना,
मग काही का ती काढव अगं आपलं तालेवार घराणं असा असं कसं. मला ह्यांना बरं वाटावं म्हणून तरी तिसरी ताईनं अडवलं पाहिजे, नाहीतर हे असं स्वतःला त्रास करून घेत राहतील. मालक, तुम्ही शांत व्हा बघू आधी. मी बोलते त्यांच्याशी, तुम्ही शांत व्हा. चहा घ्या. मी चहा घे. मी शांत पण राहत, पण तुझा तिच्याशी बोल. जा तिला अडव तिला. आज माझ्या मार्गात किती अडथळे येईल तरी माका जाऊकच वय. कारण ह्यो संकल्प पूर्ण होण्यावर अख्ख्या गावाचा भला असा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या माझ्या वेतोबाचा काम असा. त्यामुळे खयच्याही विरोधात न जुमनता माका घराच्या बाहेर पाऊल्या टाकूकच वया. येतय मी. वहिनी ताई ऐका ना, तुम्ही असं दुसऱ्याच्या दारी नका ना जाऊ. अहो राहू द्या तो संकल्प. तुमचं असं दारोदारी जाणं खोतांच्या इब्रतीला शोभणारं नाहीये. तुम्ही जरी नाही केलत ना, दुसरं कोणीतरी पूर्ण करेल. आपल्या देवाचं कामही होईल आणि आपल्या घरात क्लेशही होणार नाही. ताईनो, तुम्ही तरी असं म्हणू नका. हो, या कृत्यान क्लेश नाही, सुख, समाधान आणि शांती येत्या काळात येतल. हो, असं माझं मन सांगता. खोतांची इज्जत जाऊची नाही, ती वाढतली. खोतांची माती अजून उजळून जातली. त्यामुळे मी जातलच. पण मी आता तुम्हाला कसं समजू? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती झालीये माझी. आणि अशा परिस्थितीत आकाशातून आपलोच हक्काचो हात येता, तो देवाचो. तो नाकारून काय आपण परिस्थिती गोंजारत बसायचा? काय हो झाला तरी मी जातलच. चालले खोताच्या घरातले सगळे घरदार भिकारी चालले. अरे आपण कोणाच्या घराची सून असं, आपली पत काय असा, सगळा विसरून चालले. मीच म्हातारी नाही, एकटी राहुलय.
माका काय पटना ना, स्वतःसाठी असा दे नाही तर देवासाठी, पण खोत्याच्या बायले नसता गावभर भिक्षा मागत फिरणं बरा दिसणार नाही. होय होय बरोबर आहे. बघलस एका म्हणतं साधा राव ना, खोताची बायल म्हणान कधीच तिनं माज नाही करू, सदा तिचे पाय जमिनीवर असत. होय होय खरा बोललंय. देव त्याचाच भला करता जो त्याची सेवा करता. कर कर काम कर तुझं, चल. इलोय इलोय. देवा, जितक्या जमात तितक्या मी दिलं, गोड मानून घ्या, राग धरू नका. काकी माका नाही वाटत हिचा ह्या व्रत पुरा जाताला असा. बिलकुल नाही. बाईन ठरवल्यान तर ती जगाची प्रदक्षिणा घालून येऊ शकता. अगे मोठ्या लोकांचा असाच असता, उन्हात अनात फिरायची सवय नसता, भोळ येतली आणि पडतली, मग आपल्याक धावा धावा करूची पडतली. ती तिचा व्रत पूर्ण करतली. तू घे आणि हंडो आणि चल घराकडे. काकी, ओ काकी, आज हय खय माझ्या औषध पेढू केलास? काकी परत का शकणार गम खालात? काकी तुम्ही भीक मागू गेलास? नाका पण भीक मागूची असा, पण पप्पांका आवडणार नाही तर मी पण इलो असतोय तुमच्या अंगडा. आई काकांका आवडत नाही ना भीक मागितली. तुम्ही भीक कधी आलात सांगा ना. कोण इला बाहेर? काय ही अवस्था झाली आहे? पण या बाईक चालता या तू भीक मागलेली ना, चला सांगतो लो कोणाक बिचारो. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, दोघांनी भीक मागा ना, एकाच टाइमाक दुप्पट भीक मिळाली असती. काय हो बहिणी इल्या भिक्षा मागू, फक्त हाक तरी मारायची. कपल्या काकीक नमस्कार कर. काकीच्या रूपात आपल्या घरी देव इले हत. थांबा हा, मी भिक्षा घेऊन येते. बाजूला हो, रस्त्यात उभं राहू नका. आपल्या हाऊस मॅड झाली, तिच्या नादात काय लागतं? एका काय कळणार नाही, तिच्या काय पाया पडतं? बिघडली देव. अरे भिकारी आहे ती, भिकारी. हा तिची लायकी आहे आणि हिच्या घोवाची तरी. मग मी पण पाया पडू नको? आधी पाया पडून घेतोय मग काय ते बोला. सांगले ना मी पाया पडा नको म्हणून. हा उशी खा बरा, ह्या बरा. माझ्या कधी पाया नाही पडलं. माझा पाय धरलंच तो फक्त माझे पाय खेचूकच होय ना. या असल्या भिकाऱ्यांच्या पाया पडून काय नाही मिळाचा, पाय घाणत त्यांचे. हा फक्त हात मळतले, कळला मा. तिसरी वहिनी, तिसरी वहिनी, तिसरी वहिनी. हैसर कित्याक केला?
भिकारी देवाच्या नावाखाली स्वतःची खळगी भरू केलंस, आयुष्यभर दुसऱ्यांचं वाईट केलास ना, मग तुमचा चांगला कसा होता? देव बघत असता, तू शिक्षा पण देत असता. तुमका सुधरूचाच ना या ते का देव तरी काय करतलो. पण बायोबाई साहेबाच्या दारातीलच ना, तुका रिकाम्या हातान नाही पाठवचंय, काय तरी देतलोय. काय देव तुका? तांदळातले खडे देव? थांबा, तुका काहीतरी देतोय, भरपूर मापा माझ्याकडे देतलंय तुका. कालची उरलेली असा कुत्र्या घालूक ठेवलेलं. कसा तुका रिकामी हातान पाठवलंय ना, पाप लागत ना माका. बघ 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 कसं मात चढलो तो. खाऊक नाही म्हणून भीक मागायची आणि चपाती दिलं तर मिजाज दाखवत. जा, काही एक गावचा नाही तुका. आये घ्या आये, या बघ कोणीला. आये बाहेरी, या बघ कोणीला. आये काय झालं वरडात? कशा वरडतोस कोणीला? नुसतं आपलं बडबडत राहू. की भाई माझे, आमच्या गरिबांच्या घरात कोण इली बघा. बरं वाटलं तुम्ही इलास ना. आता घरात चला, 5 मिनिटं बसा, तरी पाणी देतोय तुका. नाही, चहा ठेवतोय. हे भाई माझे, तुम्ही काय बोलाच नाही की त्याक? आमच्यावर काय रागावला बिगावलास काय? काय आमचं काय चुकला की काय? तसं काय असत तर सांगा, मनात ठेवू नको. काय गे, तुका काय त्रास बीस होत नाही ना? तुका कोण काय जर बोलला असत ना तर माका सांग. मी गाव मामी असे, गाव मामी मी असा. माझ्यावर को इसराचा रोग लागलो का तुका? अगो माहित आहे ना, अगो तिनं व्रत घेतल्या ना, ती आपल्याकडे भिक्षा मागू केली या. त्याचे नियम असतात. भिकू काकांनी सांगितल्या निया ना, आता लक्षात नाही तुझ्या? वय वय, आता आठवला. विसरलेच मी. काय गे, किती घरा फिरा निलस आणि भिक्षा किती मिळाली? अगो ती बोलाची नाही, तसो नियम असा. आणि तू हे बोलत काय राहिलं? अगो तिका भिक्षा घालूची, ती घेऊन ये जा. तू थांब, मीच घेऊन येतोय. होय होय, तुम्हीच घेऊन यावा. काय गे, फिरांसोबत त्रास झालो असतो ना, दमला असशील ना. अगी बाय, तू बोलतच नाही ना. हो, किती उशीर लावतात, आणा लवकर. इलय, तू बाजू राहू. घाला घाला. अरे माझ्या कर्मा, झोळी इतकीच भरली या. आता कधी भरतली ही झोळी? आणि नाहीच भरली तर माझं वेतोबा उपाशी राहतो लो. नाही, या जमाचा नाही. मका अजून आणू खाया. होय होय. अगे तिसरी वहिनी, ओ लवकर आणा. इले गे तिसरी वहिनी. तिसरी वहिनी, तिसरी वहिनी, गे तिसरी वहिनी. तिसरी वहिनी. घ्या आये, तिची काळजी करू नको. तो मिशीवालो तिच्या वांगडाच असा. तो तिची जोडी रिकामी ठेवचो नाही.